भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण या अगोदरचं जर लेक्चर आपण जर पाहिलं तर त्या लेक्चरमध्ये आपण प्रस्तावना आणि घटना निर्मितीची प्रक्रिया पाहिलेली आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्य आपण आता पाहतोय. आणि त्या वैशिष्ट्यामध्ये पहिली 7 जी वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहेत आणि त्यानंतरचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. पाठीमागचा तास आपण जर पाहिला तर पाठीमागच्या तासाला स्वातंत्र्य व एकात्मिक न्यायव्यवस्था, संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन हे घटक आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला या तासाला भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे ती वैशिष्ट्य आपण पाहणार आहे ते आहे मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्क आपण जर पाहिलं फंडामेंटल राईट या अगोदर देखील आपण बघितले तर हे मूलभूत हक्क जे ते कोणाकडून घेतलेले आपण तर मूलभूत हक्क घेतलेला आहे अमेरिकेकडून. आता हे मूलभूत हक्क म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगता यावे यासाठी काही विशिष्ट हक्क उपलब्ध असण्याचा अधिकार जो आहे ज्याला आपण काय म्हणू शकतोय तर मूलभूत हक्क असं म्हणू शकतोय. लक्षात घ्या, मूलभूत हक्काची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया घेत असताना आपण कोणाकडून घेतलेलं आहे तर ती घेतलेली आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. आणि मूलभूत हक्क कुठं सांगितलेत तर कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 यामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. लोकशाहीमध्ये असे हक्क सर्वसामान्यपणे किंवा सर्वांना समानपणे प्राप्त होतात. भारताची घटना असे हक्क मूलभूत हक्काच्या स्वरूपात उपलब्ध करून देते. म्हणजे आपण विचार करत असताना प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगता यावे यासाठी काही विशिष्ट हक्क उपलब्ध असण्याचा अधिकार आहे. आणि असे विशिष्ट हक्क जे आहेत ते लोकशाहीमध्ये सर्वांना समानपणे प्राप्त होतात. आणि हे प्राप्त करून देताना भारतीय जी काही घटना आहे ही भारतीय घटना कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35च्या दरम्यान हे मूलभूत हक्क जे आहेत हे सांगितलेले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क असेल किंवा इतर जे काही सर्व हक्क जे आहेत, कायद्यापुढे समानता असेल, तर हे सर्व हक्क आपण नंतर पाहणारच आहोत मूलभूत हक्क प्रकरणामध्ये. पण आता अगदी थोडक्यामध्ये ही वैशिष्ट्य आपण पाहतोय. मूलभूत हक्क हे सर्वसामान्य चांगले जीवन जगता यावे यासाठी उपलब्ध करून दिलेत. आणि हे हक्क जे आहेत हे भारतीय घटनेमध्ये कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत. आता ह्या मूलभूत हक्कांचा विचार करत असताना मूलभूत हक्काचा समावेश हे भारताच्या घटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आता मूलभूत हक्क कसे आहेत तर मूलभूत हक्क जे आहेत हे काय आहेत तर न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट म्हणजे काय की त्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून ते मूलभूत हक्क प्राप्त करून घेता येतात. सर्वोच्च न्यायालय असेल तर त्या सर्वोच्च न्यायालयाकडून हे मूलभूत हक्क जे आहेत म्हणजे मूलभूत हक्काचा हमीदाता असं देखील आपण काल बघितलं होतं की सर्वोच्च न्यायालय. तेव्हा असे जे काही मूलभूत हक्क आहेत हे मूलभूत हक्क कसे आहेत तर न्यायप्रविष्ट आहेत. आणि हे न्यायप्रविष्ट असल्यामुळं त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून ते मूलभूत हक्क प्राप्त करून घेता येतात, ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात. आणि हे हक्क मुख्यतः शासनाविरुद्ध उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क कोणाविरोधात उपलब्ध आहेत लक्षात घ्या. हे हक्क जे आहेत हे मुख्यतः शासनाविरोधामध्ये उपलब्ध आहेत. आणि मूलभूत हक्क कुठं दिलेले आहे आणि कोणाकडून घेतले आपण तर ते घेतलेलं आहे अमेरिकेकडून. आणि ते सांगितले आहेत कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये. नागरिकांना प्राप्त असलेले मूलभूत हक्क जे आहेत हे मूलभूत हक्क अमर्यादित स्वरूपात दिलेत का नाही, तर मूलभूत हक्क जे आहेत हे मर्यादित स्वरूपामध्ये आहेत आणि त्यावर काही पर्याप्त बंधनं देखील घातलेली आहेत. अमर्यादित स्वरूपामध्ये कुठलाही हक्क कुठल्याही नागरिकास भारतीय घटनेने प्रदान केलेला नाही. प्रत्येक जे काही मूलभूत हक्क असतील तर त्या मूलभूत हक्कासाठी काही मर्यादा किंवा काही पर्याप्त बंधने जे आहेत ही बंधनं घालण्यात आली आहेत. आणि तसंच आपण संसदेचा जर विचार केला तर संसद घटनादुरुस्तीद्वारे त्यांच्यामध्ये बदल करू शकते. काल आपण घटनादुरुस्ती हा एक महत्त्वाचा भाग त्यामध्ये पाहिलेला आहे. आणि घटनादुरुस्ती कलम क्रमांक किती आहे तर कलम क्रमांक 368 मध्ये घटनादुरुस्ती आपण त्यामध्ये पाहिलेली आहे. तर ह्यामध्ये मूलभूत हक्क आपण जर पाहिलं तर मूलभूत हक्कामध्ये जो काय बदल आहे तर तो बदल घटनादुरुस्तीने करता येतो. तसेच कलम क्रमांक 20 व कलम क्रमांक 21 मधील हक्क वगळता इतर हक्क राष्ट्रीय आणीबाणीदरम्यान स्थगित करता येतात. बघा, हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये मूलभूत हक्कामध्ये जर बदल जर करायचा असेल तर हा बदल जो आहे हा घटनादुरुस्तीने करता येतोय. कलम क्रमांक 368 त्यामध्ये एक आपण काल पाहिलेलं आहे. तर त्यानुसार जो काय बदल आहे विशेष बहुमतानं जो काय बदल आहे तो बदल करता येतोय.
आणि दुसरा भाग आपण जर पाहिला तर राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान कलम क्रमांक 20 व कलम क्रमांक 21 मधील हक्क वगळता इतर हक्क राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान स्थगित करता येतात. आता आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हा जो काय भाग आहे, हा भाग आपण कोणत्या देशाच्या घटनेकडून घेतलेला आहे, तर त्यामध्ये जर्मनीची जी काही घटना आहे, तर त्या जर्मनीच्या घटनेकडून मूलभूत हक्क जे आहेत कलम क्रमांक 20 आणि 21 मधील हक्क वगळता इतर जे हक्क जे आहेत हे राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान स्थगित करण्याचा जो काय भाग आहे, हा भाग आपण जर्मनीच्या घटनेकडून घेतलेला आहे. मग हे लक्षात घ्या, कोणकोणत्या गोष्टी आपण त्यामध्ये पाहिलेत बघा. मूलभूत हक्क भारतीय घटनेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा मूलभूत हक्क. आणि ह्या मूलभूत हक्क कुठं दिलेत, तर हे हक्क सांगत असताना कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये दिलेले आहेत. आणि हे मूलभूत हक्क आपण कुणाकडून घेतलेले आहेत, तर मूलभूत हक्क घेत असताना आपण अमेरिकेकडून हे मूलभूत हक्क जे ते घेतलेले आहेत. आता त्या पुढचं आपल्याला वैशिष्ट्य पाहायचं आहे. त्या पुढचं वैशिष्ट्य आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याला आपण DPSP असं म्हणतोय, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता ही राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे जी आहेत, ही तत्व कशासाठी आहेत, तर ही तत्व जी आहेत ही शासनाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करतात विविध स्वरूपाची धोरणं ठरवण्यासाठी. आणि ही जी काही राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्व आहेत, ही तत्व कुठं मांडलेली आहेत, तर कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 मध्ये मांडलेली आहेत. पाठीमागं आपण भाग पाहिला तर कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 जे हे मूलभूत हक्क आहेत, आणि कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 काय आहेत, तर त्या ठिकाणी राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे, ज्याला आपण DPSP म्हणतोय, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. त्याचबरोबर दुसरा भाग आपण जर पाहिला तर ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कुणाकडून घेतलेत, तर ते आपण घेतलेत आयरिश घटनेवरून. आयरिश घटनेवरून घेण्यात आलेली राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे भारताच्या घटनेतील एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते ही तत्वे घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहेत. ही तत्वे जी आहेत एक अद्वितीय वैशिष्ट्य आहेत आणि नाविन्यपूर्ण हे वैशिष्ट्य आहे, असं कुणाचं मत आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत आहे की ही तत्वे घटनेचे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहेत. आणि ही तत्वे भारतात कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे कशासाठी आहेत, तर ही राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे भारतात कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सामाजिक आणि आर्थिक न्याय जो आहे, सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी ही जी काही DPSP जी आहेत, ही DPSP आपण कोणाकडून घेतलेला आहे, तर ती घेतलेला आहे आयर्लंडची जी काही घटना आहे त्या घटनेकडून आपण घेतलेलं आहे. आणि ते भारताची जी काही घटना आहे त्यामध्ये कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 मध्ये हे राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे जे आहेत ही सांगितलेली आहेत. पुढे आपण बघत असताना ही जी काही राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे आहे, जसं आपण अगोदरचा भाग पाहिला, मूलभूत हक्काचा भाग पाहिला, तर मूलभूत हक्क कसा आहे की न्यायप्रविष्ट आहे. आता न्यायप्रविष्ट म्हणजे काय, तर मूलभूत हक्काचं जर उल्लंघन जर झालं असेल तर ते न्यायालयाकडून, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल, ते पुन्हा प्राप्त करून घेतात. पण जे राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे जे आहेत हे न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे, तर मूलभूत हक्काचं उल्लंघन जर होत असेल तर ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात न्यायालयाच्या मार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत असेल किंवा उच्च न्यायालयाच्या मार्फत. पण राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे ही कशा आहेत, तर न्यायप्रविष्ट नाहीत. सरकारनं त्याचं जर पाहिलं, आता ही राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे कोणासाठी आहेत, तर ही शासनासाठी आहेत. शासनाचा जो काही कारभार आहे हा कारभार चालवत असताना ही मार्गदर्शन तत्वाचा अवलंब करून हा कारभार जो आहे हा चालत असतोय. त्यामुळं ही तत्व जे आहेत ही न्यायप्रविष्ट नाहीत आणि सरकारनं त्याचं जर पालन जर केलं नसेल तर त्याच्या विरोधात दाद मागता येत नाही. मूलभूत हक्काच्या विरोधामध्ये मूलभूत हक्क कुणाला दिलेत, तर सर्वसामान्य नागरिकांना दिलेत, आणि हे कुणाविरुद्ध आहेत, तर शासनाच्या विरोधात आहेत. तसा आपण विचार करत असताना राज्य धोरणाची जी मार्गदर्शन तत्वे आहेत ही कुणासाठी आहेत, तर शासनासाठी आहेत. पण ती कशी आहेत, तर ती न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे शासनानं जरी त्या DPSP जर पालन जरी केलं नसेल तरी त्याविरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येत नाहीत. म्हणजे ही कशा आहेत, तर न्यायप्रविष्ट नाहीत. मात्र
ही जी काय राज्य धोरणाची जी मार्गदर्शन तत्त्वे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, तर या स्टेट पॉलिसीचा विचार करत असताना देशाच्या प्रशासनामध्ये ते अत्यंत मूलभूत असल्याचं घोषित केलेलं आहे. देशात जे काय प्रशासन आहे तर ते त्या देशाच्या प्रशासनामध्ये देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत असल्याचं ते घोषित केलेलं आहे. कलम क्रमांक ह्यामध्ये आपण विचार करत असताना आत्ता सांगितलं त्या पद्धतीने कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे, आणि या अगोदरचा भाग आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 जे आहेत हे मूलभूत हक्क पाहिलेत. या दोन्हीमध्ये एक महत्त्वाचा बदल आहे की मूलभूत हक्क कसे आहेत, तर मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे त्या मूलभूत हक्काचं जर उल्लंघन जर झालं असेल तर त्या विरोधामध्ये सर्वोच्च तसंच उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते आणि ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात. पण DPSP जे आहेत, राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे जे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आहेत, ही न्यायप्रविष्ट नाही. जरी शासनानं कारभार करत असताना, कारभार चालवत असताना या तत्वांचं जर पालन जर केलं नसेल तरी देखील त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारे दाद मागता येत नाही. मात्र देशाच्या घटनेमध्ये किंवा देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत असल्याचं हे घोषित केलेलं आहे. आता ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये मूलभूत हक्क असेल किंवा मार्गदर्शन तत्त्व असेल तर ह्या दोन्हीमध्ये वरचढ कोण हे जर ठरवायचं असेल तर त्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची जी काही केस आहे, एक खटला झाला होता, मिनर्वा मिल खटला 1980. आपण असं विचार करू शकतोय की मूलभूत हक्क जे आहेत हे न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे ते जास्त महत्त्वाचे आहेत. DPSPचा विचार करताना हे न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे शासनानं जरी त्या मार्गदर्शन तत्त्वाचं पालन जरी केलं नसेल तरी त्यांच्या विरोधात दाद मागता येत नाही. मग शासन काम करताना कोणत्या पद्धतीने काम करेल, शासनात जर चूक जर झाली असेल तर त्या विरोधामध्ये दाद मागता येणार का येणार नाही. तर प्रत्यक्षामध्ये आपण विचार करत असताना ही जी मार्गदर्शन तत्त्वे जी आहेत ही न्यायप्रविष्ट नाहीत. पण तरी देखील देशाच्या मूलभूत जे प्रशासन आहे, जो कारभार असेल, जे कामकाज आहे, या कामकाजामध्ये अत्यंत मूलभूत असल्याचं हे मानलं जातं, हे घोषित केलं जातं. आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं की मूलभूत हक्क व मार्गदर्शन तत्त्वे यापैकी वरचढ कोण, या बाबतीत घटनात्मक प्रश्न निर्माण झाले. या दोन्हीच्या बाबतीमध्ये, मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये आणि मार्गदर्शन तत्त्वाच्या बाबतीमध्ये. आणि सर्वोच्च न्यायालयानं त्या बाबतीमध्ये एक निकाल सांगितलेला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून त्यांच्यातील संतुलन स्पष्ट करण्यात आले. म्हणजे हे दोन्ही पण कशा आहेत, हे संतुलित आहेत, परस्पर सहकार्यावरती अवलंबून आहेत. आणि त्यामध्ये काय सांगितलं की मिनर्वा मिल खटल्यामध्ये 1980 सर्वोच्च न्यायालयाने असे घोषित केले की भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शन तत्त्वे यामधील संतुलनाच्या आधारशिलेवर आधारलेली आहे. म्हणजे काय आहे, हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये असणारा मूलभूत हक्क देखील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 मध्ये असणारी राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे देखील महत्त्वाचे आहेत. आणि ही दोन्ही कशा अवलंबून आहेत, तर यामधील संतुलनाच्या जी भारताची जी काही घटना आहे, ही भारताची घटना ही मूलभूत हक्क आणि मार्गदर्शन तत्त्वे यामधील संतुलनाच्या आधारशिलेवर आधारलेली आहे. हे कधी सांगितलेलं आहे, तर मिनर्वा मिल खटला 1980 त्यावेळी ते सांगितलं ना. हे सांगत असताना कुणी सांगितलेलं होतं, तर हे सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितले. तर अशा प्रकारे हे दोन महत्त्वाची वैशिष्ट्य आपण पाहिली. पहिलं आपण पाहिलं मूलभूत हक्क आणि दुसरा आपण पाहिलेला आहे राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे. आता तिसरा जो काय भाग आहे तो आता आपल्याला पाहायचा आहे, मूलभूत कर्तव्य जे आहे ते मूलभूत कर्तव्य आपण पाहणार आहोत. आता मूलभूत कर्तव्य जे आहेत, काही देशांची जर राज्यघटनेचा आपण जर विचार जर केला, आता ह्या मूलभूत कर्तव्य समावेश जो आहे हा प्रत्येक देशाच्या राज्यघटनेमध्ये आहे का, तर बऱ्याच देशाची जी काही घटना आहे त्या घटनेमध्ये असे मूलभूत कर्तव्य जे आहेत ही समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. पण भारताची जी काही घटना आहे तर त्या भारताच्या घटनेमध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. आणि ही मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे, तर सोव्हिएत रशियाकडून ही मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही मूलभूत कर्तव्य आपण घेतलेले. प्रत्यक्षामध्ये जी मूळ घटना होती तर त्या मूळ घटनेमध्ये ह्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. जी भारताची मूळ घटना होती, आता मूळ घटनेचा थोडासा आपण विचार जर केला तर मूळ घटनेमध्ये काय काय होतं हे आता तुम्हाला क्लिअर लक्षात आलेलं आहे. ज्यामध्ये एक प्रास्ताविक असेल, 22 भाग 8 अनुसूची 395 कलम. मग ही जी काय मूळ जी घटना होती ह्या मूळ घटनेमध्ये
या मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. आता ही मूलभूत कर्तव्ये जी आहेत हे नंतर समाविष्ट करण्यात आली आणि हे कुठं समाविष्ट करण्यात आले हे कलम क्रमांक 51A हे एकच कलम दिलंय. जसं मूलभूत हक्कासाठी जास्त कलम आहेत, DPSPसाठी कलम जास्त आहेत, तसं मूलभूत कर्तव्याचा विचार करत असताना मूलभूत कर्तव्य ही एकाच कलमामध्ये दिलेले आहेत आणि ते कलम कोणतं आहे? 51A हे एकच कलम त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि ह्या एकाच कलमामध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे? तर एकूण 10 मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही समाविष्ट करण्यात आली आहेत. आणि ही मूलभूत कर्तव्ये कधी समाविष्ट करण्यात आली आहेत? कोणत्या घटनादुरुस्तीने केलेलं आहे किंवा कोणाची शिफारसीनुसार केलेलं आहे? तर ही करत असताना स्वर्णसिंह समिती जी आहे या स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार 42वी जी घटनादुरुस्ती होती त्या 42व्या घटनादुरुस्तीने 1976मध्ये भाग 4A समाविष्ट करण्यात आला आणि त्यामध्ये 51A हे कलम टाकण्यात आलं. बघा, अजून एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. मूलभूत कर्तव्ये अनेक देशांची राज्यघटनेचा आपण जर यामध्ये विचार जर केला तर बऱ्याच देशामध्ये अशा मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाही. पण भारतानं काय केलेलं आहे की मूलभूत हक्कांच्या बरोबर भारतीय नागरिकांना काही मूलभूत कर्तव्ये देखील सांगितलेली आहेत. आणि ही मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही मूळ घटना जी आहे त्या मूळ घटनेमध्ये ह्या मूलभूत कर्तव्य समावेश नव्हता. नंतर जी 42वी घटनादुरुस्ती 1976ला झाली ज्यामध्ये भाग 4A समाविष्ट करण्यात आला आणि त्यामध्ये कलम 51A हे एकच कलम टाकण्यात आलं आणि ह्या एका कलमाअंतर्गत एकूण 10 मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही 10 मूलभूत कर्तव्ये त्यामध्ये टाकण्यात आली होती. किती मूलभूत कर्तव्य? तर 10 मूलभूत कर्तव्य मूळ घटनेमध्ये होती का? नव्हती. नंतर 42वी जी काही घटनादुरुस्ती होती स्वर्णसिंह समितीची शिफारस जी होती आणि त्या स्वर्णसिंह शिफारसीनुसार 42व्या घटनादुरुस्तीने 1976मध्ये भारताच्या घटनेमध्ये भाग 4A समाविष्ट करण्यात आला. भाग 4A समाविष्ट करण्यात आला आणि त्या भाग 4A मध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये सांगितली? तर 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. सध्या आपण जर विचार केला तर किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर 11 मूलभूत कर्तव्य आहेत आणि नंतर 11वं जी काय मूलभूत कर्तव्य होतं हे कधी समाविष्ट केलं? तर 86वी घटनादुरुस्ती 2002. 86व्या घटनादुरुस्ती जी आहे ती 2002नं 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे हे कर्तव्य टाकण्यात आलं. मूलभूत कर्तव्य लक्षात घ्या. नागरिकांनी कोणत्या पद्धतीनं वागावं हे सांगत असताना ह्या मूलभूत कर्तव्य समावेशामध्ये केलेलं आहे. आता मूलभूत कर्तव्य जे आहे ज्या पद्धतीनं DPSP आहे त्याच पद्धतीनं मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत. मूलभूत कर्तव्य देखील न्यायप्रविष्ट नाहीत पण मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नसली तरी ती नागरिकांना जाणीव करून देतात की हक्काचा उपयोग घेत असताना देशाप्रती, समाजाप्रती व इतर नागरिकाप्रती आपली काही कर्तव्ये आहेत हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे या मूलभूत कर्तव्यामध्ये करण्यात आलेला आहे. आता असं देखील आपल्याला वाटत असेल की अनेक जे काही देश आहेत अनेक देश आहे की ज्या देशामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाहीत. असे कोणते देश आहेत की ज्यामध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाहीत? तर त्यामध्ये USA असेल, कॅनडा असेल, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया हे जे प्रमुख देश आहेत की ज्या प्रमुख देशामध्ये अशा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. पण भारताची राज्यघटना असेल, रशियाची राज्यघटना असेल आणि जपानची राज्यघटना असेल की ज्या राज्यघटनेमध्ये अशी मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. थोडक्यामध्ये जे समाजवादी देश आहेत अशा समाजवादी देशांनी मूलभूत हक्कांच्या बरोबर मूलभूत कर्तव्यांचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे. बघा, मूलभूत कर्तव्य अजून एकदा लक्षात घ्या व्यवस्थित. मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट आहेत का? तर ही न्यायप्रविष्ट नाहीत. पण व्यक्तीनं कसं वागावं, त्याची नेमकी काय जबाबदारी आहे, त्याचं कर्तव्य काय आहे या गोष्टी ह्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदाऱ्या पार पाडणं अपेक्षित असतं. लोकशाहीत लोकांनी केवळ हक्काचीच मागणी करू नये तर कर्तव्याप्रती त्यांनी दक्ष असावं म्हणून भारताच्या घटनेमध्ये ह्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. आणि हे मूलभूत कर्तव्य घेतलेत आपण कोणाकडून? रशियाकडून घेतलेत. मूळ घटनेमध्ये होते का? नव्हते. नंतर ते ॲड करण्यात आलेले आहेत. कधी नंतर? तर 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आणि त्यानंतर 2002 साली
86वी जी घटना दुरुस्ती झाली की ज्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे ते त्यामध्ये टाकण्यात आलं. तर अशा प्रकारे आपण एकूण 3 महत्त्वाची वैशिष्ट्य मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते आपण आज पाहिलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो पहिला भाग आपण पाहत असताना मूलभूत हक्क पाहिला. मूलभूत हक्कानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे आपण त्यामध्ये पाहिली आणि त्यानंतर मूलभूत कर्तव्य असे एकूण 3 वैशिष्ट्ये जे आहेत तर त्या 3 वैशिष्ट्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. राहिलेली जी काही वैशिष्ट्य आहेत, आता राहिलेली वैशिष्ट्य म्हणजे 3 ते 4 वैशिष्ट्य आता राहिलेत. आणीबाणीच्या तरतुदी असेल, एकेरी नागरिकत्व, प्रौढ मतदान पद्धती आणि धर्मनिरपेक्ष राज्य, ही राहिलेली जी काही वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. ओके, थँक्यू.